हाय हॅलो नमस्कार. मी प्राची केक हाऊसमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे. त्याच्यामुळे आज आणि जागतिक महिला दिन आहे, त्याच्यानिमित्त मी असं ठरवलेलं आहे की आज ब्लॉगची सुरुवात करूया. आणि अ, त्याच्या सेलिब्रेशनसाठी आपण थोडंसं एक काहीतरी गोडधोड असं केक बनवूया की जेणेकरून हा दिवस स्पेशल होईल. तर मी आज केक बनवणार आहे आणि आज व्लॉग पण करणार आहे, जे आज पूर्ण दिवसामध्ये काय काय केकचं मी करते तर हे तुमच्या सोबत शेअर करते. थोडं समजून घ्या, कारण की शब्द उलगडत नाही. हा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे होईल, सवय होईल, ट्राय करते काहीतरी, तर थोडं समजून घ्या. आणि माझं चॅनल आहे प्राची केक हाऊस, या चॅनलला सबस्क्राईब करा. तर एक सांगू इच्छिते की ज्या घरी असतात, गृहिणी आहेत ज्या महिला, मी पण एक गृहिणी आहे, मला पण 2 मुलं आहेत. तर मी त्यांचं सगळं करून तर म्हटलं आपण स्वतःसाठी आजपासून असं मी ठरवलं आहे की स्वतःसाठी काहीतरी करूया की जेणेकरून माझ्या मनाला थोडंसं तरी कुठेतरी समाधान मिळेल. की कसं थोडा वेळ मोबाईल बघण्यामध्ये किंवा काय करण्यामध्ये, टाईमपास करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जर त्याच वेळेमध्ये आपण जर कुठली तरी गोष्ट अचीव करू शकतो, तर मला तरी वाटतं मग हे बेस्ट आहे. की तुम्ही ब्लॉगिंग करा किंवा रेसिपीचा व्हिडिओ करा. असं अजून काय काय आहे जे क्षेत्र आहे ते तुम्ही निवडू शकता तुमच्याप्रमाणे. पण मी आजपासून करते की व्लॉग किंवा केक रेसिपी. तर केकचं आपलं लवकरच होणार आहे, ते तर मी आपल्याला सोबत आता जॉईन झाले तर ते तुम्हाला कळणारच आहे. तर आज मी दिवसभरामध्ये केकचं काय काय करते ते तुम्हाला पण दाखवणार आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पहिले ओरिओ बिस्किट, आपल्याला गणेशसाठी डेअरी मिल्क, त्यात अजून बटर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तर चला आपण बनवूया आता ओरिओ केक. हा माझा फर्स्टच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे सॉरी करा. तर आपण बिस्किट फोडून घेऊ, सगळे काढून घेऊ एकत्र, पूर्ण काढून घेऊ आपण हे बघा असे. आणि त्याच्यानंतर आपण जी क्रीम असते व्हाईटवाली ती पूर्णपणे आपण काढून घेऊ आणि एका दुसऱ्या भांड्यात ठेवून देऊ, जेणेकरून ती क्रीम आपल्याला उपयोगाला येईल. खाऊ नका कोणीही केक बनवत असताना, कारण की आपल्याला ती बेसला हे बेस बनवणं त्याच्यानंतर मध्ये टाकता नाही येईल. तर आपले सगळे बिस्किट काढून झालेले आहेत, किती मस्त दिसतात. चला तर आपण याची क्रीम काढून घेऊया. आणि सगळे बिस्किट असे काढून घेतलेले आहेत आणि ही क्रीम काढून घेतलेली आहे आपण. तर आता आपण मिक्सरमध्ये सर्व बिस्किटं ग्राइंडर करून घेऊ, सगळे बिस्किटं. ते तुम्हाला समजेल. थोडासा चिमटभर बेकिंग सोडा, थोडासा चिमटभर आपण बेकिंग सोडा टाकू. आपण त्याच्यामध्ये थोडं दूध घालू. की बेसला लावण्यासाठी आपण ही क्रीम घेतलेली आहे, तिच्यात आपण थोडंसं कच्चं दूध थोडंसं घालून बॅटर पूर्ण मिक्स करून घेऊया. आपण याला पूर्ण साईडने ऑइल लावून घेऊ, म्हणजे केकचा बेस चिटकणार नाही. याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता हे बॅटर बनवलेलं आहे ते आपण याच्यामध्ये पूर्ण टाकून घेऊ आणि बेस तयार करायला टाकून घेतलेलं आहे पूर्ण. ते आता सगळ्या साईडने असं टॅप करून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये जे बबल असतात ना
ते सगळीकडे म्हणजे पूर्ण मिश्रण एक प्लेन झालं पाहिजे आणि ते बबल सगळे फुटून जातात. आता आपण ही कढई ठेवलेली आहे. आता तिला थोडं प्रीहीट करायला ठेवलेली आहे. एक 10 ते 15 मिनटं फुल फ्लेमवर. ती प्रीहीट झाल्यानंतर आपण आपला बेस व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याच्यात आपण आता असं एक हे ठेवू आणि त्याच्यावर आपला बॅटर पूर्ण सेट करून ठेवू. असं पूर्णपणे व्यवस्थितपणे ठेवलं आहे. आता आपण त्याला 30 ते 35 मिनटं गॅसवरती बेक करायला ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आपण ही सगळी कॅडबरी आहे जी अवेलेबल आहे ती तुमच्याकडे ती अशी सगळी पूर्ण काढून घ्यायची आणि मग त्याला त्यात थोडं बटर जरा शाईन येण्यासाठी क्रीमवरती कॅडबरीवरती त्याच्यामुळे थोडंसं बटर घालायचं त्याच्यामध्ये. अजून जरा शाईन करतो केक. आणि पूर्ण असं खुल्लं करून घेऊ म्हणजे तो आपल्याला निघायला काही तकलीफ नाही होणार त्याला. केक खूप भारी झाला आहे. पूर्ण सगळ्या साईडने आपण त्याला हे करून घेतलं. थोडं थंड होऊ दे मगच काढून आधी तो चिटकलेला असतो. थोडं गरमच आहे तरी पण मी ट्राय करते. बघा तुम्ही बघू शकता काहीच लागलेलं नाही बटर पेपर का नाही काहीच. फक्त आपलं घरगुती ऑइल. मस्त झालेला आहे आपला बेस. खूप छान पूर्ण स्पंजी बनले झालेलं आहे. आता आपण याला डेकोरेशन करून घेऊ. यातून आपण काढून घेतलेलं आहे. मस्त थंड झालं आहे थोडं. आता हे याच्यामध्ये थोडं बटर घालून आपण कंपाऊंड सारखं तयार करून घेतलेलं आहे. आणि ती क्रीम तिच्या माव्यासारखं असं आपण एक साईडने ते लावणार डेकोरेशनसाठी. आणि आपल्याला एक चॉकलेट सिरप याच्याने आपण पूर्ण केक आज तयार केला की खूप मस्त वाटेल. अजून थोडंसं डेकोरेशन करू आणि मग आपण तुम्हाला परत भेटू. आपलं केक रेडी झाला आहे मस्त. आपला केक खूपच सुंदर झालेला आहे आणि मला वाटलं पण नव्हतं की माझ्याकडून पहिल्यांदा असा केक होईल. तर खास वुमन डेसाठी आपण हा केक बनवलेला होता. पण खूपच म्हणजे खूपच छान. मला वाटलंच नव्हतं, विश्वासच बसत नाही का मी बनवलं आहे हा केक. बघा किती सेट. आता आपण याला सेट करायला ठेवू मग नंतर आपण सेलिब्रेशन करू वुमन डेचं. तर मग अशाच आपण नवनवीन केक बनवत राहू. थोड्याच दिवसापासून खूप इच्छा होती बनवायची. तर आज तो दिवस आला आणि आता स्टार्ट केलं आहे. तर पूर्णपणे आपण पुढच्या अजून काही सेलिब्रेशन असतील ते पण आपण लवकरच केक चालू करणार आहेत. तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. हा माझा फर्स्ट ब्लॉग होता त्याच्यामुळे समजून घ्या. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघू काय अजून नवीन ट्राय करू. तर केकसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप छान झालं आहे, खरंच खूप छान झालं आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.